कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हरीश सरांनी माझ्या पारूचं पहिलं लग्न मोडलेलं असताना सुद्धा तिला स्वीकारलं आणि त्यांना या घराबरोबर काय नातं आहे तिचं हे बी माहिती नाही। त्यांना आमच्या घरची परिस्थिती माहिती आहे, माणसं माहिती आहेत, ती ओळखून येत आम्हाला। परत मला नवीन खेळ नाही खेळायचा। हरीश सरच माझ्या पारूकरता योग्य आहेत। पारू जर जुनं सगळं विसरून माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर मी पण तयार आहे लग्नाला। मी खरंच चूक केली पारूला ओळखण्यात, आणि विश्वास ठेवा माझ्यावर, मागच्या वेळी जी चूक माझ्या हातून घडली ना ती पुन्हा नाही घडणार। आणि तेव्हाही माझी इच्छा नव्हती पारूला सोडून जाण्याची, पण फक्त तिच्या सुखासाठी मी गेलो होतो। पारू मला माफ कर, मला ना एक संधी दे। मी ना तुला कुठल्याच तक्रारीसाठी जागाच ठेवणार नाही। अरे सर, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहित आहे माझं सत्य? सत्य? कसलं सत्य? नाही म्हणजे पारू, जे आम्हा कोणाला माहिती नाही ते हरीशला माहिती आहे, असं काय सत्य आहे? बोल। आय गेस मला माहिती आहे ती कुठल्या सत्याबद्दल बोलतीये ते। आदित्यबद्दल बोलतेस ना? अनुष्का परत? मला माहिती आहे पारूचं सत्य, आणि ते आदित्य सरांसोबतच आहे। आदित्य सर पारूचे खूप चांगले मित्र आहेत, आणि तसेच प्रीतम सर सुद्धा आहे, आणि हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। शी बाई, परत एक फुसकाबार। माझ्या नशिबात ना सतत फुसकेबारच असतात। एक मिनिट, माझ्यासाठी हा फुसकाबार होता, पण तुम्हाला तर मजा आली असेल ना? हा, आले ना, मजा आली ना? आणि पारू, मला यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, खरंच। मला फक्त पारूने लग्नासाठी होकार द्यावा हेच महत्वाचं आहे। पारू प्लीज मला माफ कर। हे पारू, मी काय म्हणतो, आपण तुझ्यासाठी मुलगा बघतच होतो ना। अगं शेवटी माणूस आहे, माणूस म्हणल्यावर चुका करणारच ना। हरीश सरांनी जी काही चूक केली आहे त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा पश्चाताप दिसतोय। त्यांना त्यांची चूक सुधारायची आहे, आणि तसं बघायला गेलं तर तुझं त्यांच्या बरोबरच लगीन ठरलं होतं ना। म्हणजे मधलं सगळं विसरून आता तेच परत करायचं, बस। जर मारुतीची पण हीच इच्छा असेल आणि हरीश पारू सोबत लग्न करायला तयार असेल, पारूने जर हरीशला माफ केलं असेल, तर त्या दोघांचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायला काय हरकत आहे? मॅम एकदम करेक्ट बोलताय तुम्ही। मी तर म्हणते आदित्य आणि माझ्या लग्नाआधी आपण पारूचंच लग्न लावूया। त्यांचं अर्ध लग्न झालेलं आपण पूर्ण करूयात। थांबा, मला काहीतरी बोलायचं आहे। आता मी जिवंत असताना तुला मध्ये बोलायची काय गरज आहे? मारुती मामा प्लीज पारूला बोलू द्या। तिने स्वखुशीने माझ्यासोबत लग्न करायला तयार व्हायला हवा। तिच्यावर प्लीज कोणीच जबरदस्ती करू नका। स्वखुशीनच काय?
माझा कोणी जीव घेतला तरी सुद्धा हे लगीन मी करणार नाही. पारू अगं, मारुती मामा, मी समजावते पारूला. मी आलो जरा. मला माहितीये पारो, तू इतके सहजासहजी नाही जाणार आहेस या घरातून. पण मी पण अनुष्का आहे. आता तर तू तुझी बॅग भरायला खेच. काय गरज होती यांना परत यायची? एक तर आधीच माझ्या आयुष्यात नवीन वादळ नाही, त्यात आणखी हे नवीन. त्यांना समजा खेळ वाटतो. एखाद्याच्या आयुष्यात कधी बी यायचं, कधी बी निघून जायचं. तायडे, काय ग, काय झालं? अन काय एवढी चिडल्यास? अन कोण आले परत? तायडे रडतीस? ए तायडे, मी असताना असलं नाही म्हणायचं नाही बरं का? म्हणजे कोण काय बोललंय का तुला? बंगल्यात काय झालंय का? अगं सांग की. अन कोण आले परत? ते हरीश सर. काय? हरीश सर परत आलेत? कशाला आलेत? आणि इतके दिवस कुठे होते ते? माहिती ना ते तुला कसे सोडून गेले? ते गेल्यावर तुझी काय हालत झाली होती माहितीये ना? आदित्य सरांनीच तुला सांभाळून घेतलं. म्हणून मला आदित्य सर लय आवडतात. ते हरीश सर नाही आवडत. गणित हे आपल्या बाला समजायला पाहिजे का नाही? तू सांग बरं. त्याला समजतच नाही. ते हरीश सर आले काय, बाशी दोन शब्द गोड गोड बोलले काय, बा त्यांच्या बोलण्याला भुललं काय, हे समजत काय झालं ना मला कळतच नाही. पण बा कसा हरीश सरांच्या बोलण्यावर बोलला? आणि काय बोलले हरीश सर? समजत आधी आल्या आल्या माझ्यासोबत जे काय बी झालं त्याबद्दल माफी मागितली त्यांनी माझी. आणि माफी मागितल्यानंतर त्यांच्या माफीला पा लगेच इरगळला. आणि एवढंच नाही गणित, त्या हरीश सरांसोबत माझं लगीन लावून द्यायला निघाले पा. काय? मग काय हरकत आहे हरीश सोबत लग्न करायला? पारू, का हरीश चांगला मुलगा आहे. तू मला तुझी मैत्रीण मानतेस ना? मग याच नात्याने मला सांग की तुला का हरीशशी लग्न नाही करायचंय? मागच्या वेळी हरीश तुला हळदीतून सोडून निघून गेला. मारुती मामांना या सगळ्याचा खूप त्रास झाला, तुला त्रास झाला. आदित्य दादा हरीशला शोधायला जाताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला. ह्या सगळ्याचा राग जर तू मनात धरून नाही म्हणत असशील ना, तर प्लीज असं नको करूस. हे बघ, घटना घडतात, माणसं चुकतात, पण आता झालं गेलं सगळं विसरून भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हरीश सारख्या चांगल्या मुलासोबत तू लग्नाला तयार व्हावंस. ती होईल तयार. बा झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.